नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवरती. तर मित्रांनो, तलाठी भरतीचा जानेवारीपर्यंत निकाल जाहीर होणार आहे, असे या न्यूजपेपरमध्ये बातमी आली आहे. तुम्ही पाहू शकता. त्यानंतरनं 8 लाख उमेदवार प्रतीक्षेत आहेत आणि 16,000 जणांचे आक्षेप आलेले आहेत, अशी ही माहिती न्यूजकडून आलेली आहे. तर मित्रांनो, तलाठी भरतीचा निकाल जानेवारीपर्यंत लागणार आहे. नेमके काय कारण आहे की तलाठी भरतीचा निकाल हा विलंब होत आहे आणि लांबणीवर जात आहे? तर मित्रांनो, हे जे कारण आहे ते बहुचर्चित तलाठी भरती परीक्षेतील 2,831 प्रश्नांवर 16,205 उमेदवारांकडून आलेले आक्षेप, 146 प्रश्नांमध्ये करण्यात येणारी दुरुस्ती अशा अनेक अडचणींमुळे निकालास विलंब होत असून 8 लाख उमेदवार निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र TCS कंपनीकडून गुणवत्तापूर्ण निकाल जाहीर करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून जानेवारीपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता अप्पर जमाबंदी आयुक्त तथा तलाठी भरती परीक्षा राज्य समन्वयक सरिता नरके यांनी वर्तवली आहे. तर मित्रांनो, ही जी न्यूज आहे याच्यामध्ये असे म्हणले आहे की मध्ये जे आक्षेप हरकती मागवण्यात आल्या होत्या, त्यामध्ये उमेदवारांनी 16,205 उमेदवारांकडून या आक्षेप हरकती मागवण्यात आल्या आहेत आणि त्यानंतरनं 146 प्रश्नांमध्ये करण्यात येणारी दुरुस्ती याच्या काही अडचणींमुळे निकालास विलंब होत आहे, असे अप्पर जमाबंदी आयुक्त तथा तलाठी भरती परीक्षा समन्वयक यांनी सांगितले आहे. ते कारण आहे मित्रांनो, ते परीक्षा झाल्यानंतरनं उत्तर सूचीबाबत काही आक्षेप हरकती असल्यास त्या नोंदवण्यासाठी 28 डिसेंबर ते 8 ऑक्टोबर दरम्यान मुदत दिली होती आणि संपूर्ण परीक्षेत एकूण प्रश्नांपैकी 2,831 प्रश्नांवर 16,205 आक्षेप उमेदवारांनी नोंदवले आहेत. या आक्षेपांपैकी एकूण 146 प्रश्नांसाठी घेण्यात आलेले 9,072 आक्षेप परीक्षा घेणाऱ्या TCS कंपनीकडून योग्य ठरवण्यात आले आहेत. तर मित्रांनो, हे जे आक्षेप मागवले होते, ते आक्षेप आता TCS कंपनीकडून योग्य ठरवण्यात आले आहेत आणि त्यानंतरनं दरम्यान परीक्षेत एकूण 5,700 प्रश्न होते. आक्षेप नोंदविण्याच्या कालावधीत आलेल्या आक्षेपांपैकी 9,000 आक्षेप TCS कंपनीने ग्राह्य धरले. त्यानुसार 146 प्रश्नांमध्ये दुरुस्ती केली आहे. त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया लांबली असल्याची माहिती नरके यांनी दिली. त्यानंतरनं मोठ्या संख्येने उमेदवार असणे आणि आक्षेपानंतरनं आलेल्या अडचणी बघता निकालाला विलंब होत आहे, असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यानंतरनं निकालासंदर्भातील बहुतांश काम पूर्ण होत आहे आणि गुणवत्ता यादी तयार करण्याचे काम चालू आहे आणि जिल्हानिहाय निकाल जाहीर करणे असे काम सुरू आहे, असं राज्य समन्वयक तलाठी भरती परीक्षा यांनी म्हणलं आहे. तर मित्रांनो, गुणवत्ता यादी तयार करण्याचं काम सुरू आहे आणि जिल्हानिहाय निकाल जाहीर करण्याचं पण काम सुरू आहे. लवकरच निकाल जाहीर होणार आहे. येत्या जानेवारी महिन्यापर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, ही माहिती होती तलाठी भरतीच्या निकालाबद्दलची. अशाच लेटेस्ट अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.